गुड हेल्थ. मग गुड हेल्थ म्हणजे रियालिटीमध्ये जर पाहिलं तर गुड हेल्थ कशाला म्हटलं जातं? गुड हेल्थ म्हणजे काय तर पहा, जे आपण बघा एखादं आपण बांधकाम करत असताना एक इमारत बांधत असताना तिथं जसे आपल्याला बांधकाम स्ट्रॉंग बनण्यासाठी, चांगलं बनण्यासाठी आपल्याला एक चांगल्या पिलरची आपल्याला तिथं गरज असते, बरोबर? म्हणजे सगळं जे रॉ मटेरियल जे असतं, कच्चा माल जो असतो, तो जर कच्चा माल त्याचं रूपांतर जर पक्क्या मालामध्ये जर झालं तर ती बिल्डिंग जी आहे तर ती बिल्डिंग आपली स्ट्रॉंग बनते, राईट? आणि तसंच आहे, जर आपलं गुड हेल्थ, आपलं शरीर जर आपल्याला तिथं निरोगी ठेवायचं असेल, आजारांपासून जर दूर राहायचं असेल, तर आपल्याला काही पिलर्स जे आहेत तर ते पिलर्स आपल्याला तिथं फॉलो करणं खूप गरजेचं आहे. मग बघा आपल्याला इक्वेशन ऑफ गुड हेल्थ म्हणजे काय तर त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो म्हणजे बॅलन्स न्यूट्रिशन, इटिंग ऑन टाइम, रेग्युलर एक्सरसाइज, रेस्ट अँड रिलॅक्सेशन, हेल्दी बॉडी अँड लाईफ. मग पहा, बॅलन्स न्यूट्रिशन सगळ्यात महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे आपला आहार. आणि बघा आपली दिवसाची सुरुवात जी आहे तर एक चांगल्या आहारापासून होते, चांगल्या जीवनशैलीपासून आपली दिवसाची सुरुवात होते, बरोबर? मग बॅलन्स न्यूट्रिशन म्हणजे काय? यस, तर बॅलन्स न्यूट्रिशन म्हणजे काय तर शुद्ध सात्विक सकस संतुलित शुद्ध पौष्टिक आहार, ज्यामुळे जो आहार जो आहे तर जो आहार आपल्या शरीराला बॅलन्स करतो तो आहार म्हणजे बॅलन्स न्यूट्रिशन. यस, ज्या आहारामधून आपल्या शरीराला म्हणजे जो आहार जो आहे तर आपल्या शरीराची गरज ओळखून जो आहार घेतला जातो त्याला काय म्हटलं जातं बॅलन्स न्यूट्रिशन, ज्यामुळे तुमच्या आहाराची तुमच्या शरीराची गरज तिथं पूर्ण होते. कारण आपल्याला माहित आहे आपल्या आहार जर चुकीचा असेल तर आपल्याला तिथं खूप सारं ओबेसिटी असेल, लठ्ठपणा असेल, दिवसेंदिवस आपला तिथं ओव्हर इटिंग मुळे काय होतं तिथं लठ्ठपणा, आपण काय करतो आपल्या शरीराच्या गरजेपेक्षा आपण जास्त आहार घेतला, जर आहाराचं नॉलेज जर आपल्याला नसेल, जर आपण व्यवस्थित शरीराची गरज ओळखून जर आपण आहार नाही घेतला तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो, बरोबर? मग कारण माहितीये आपल्याला आत्ताचा आहार जो आहे तर पहिल्या पूर्वीसारखा आहार आपला राहिलेला नाहीये. मग पूर्वी जर पाहिलं तर पूर्वीचा आहार जो होता तर तो देशी प्रकारचा आहार होता आणि आत्ताचा जर प्रकार आहार जर पाहिलं ग्रामीण भाषेमध्ये त्याला हायब्रिड म्हटलं जातं. मग असा जो आहार आहे तर तो आहार झालेला आहे कारण वाढती लोकसंख्या आणि अन्नाचा पुरवठा करण्यासाठी खूप सारे बदल आहारामध्ये, शेतीमध्ये बदल होताना दिसत आहेत. कमी कालावधीमध्ये आपण तिथं पिकं घेतोय आणि त्याचा जास्तीत जास्त त्याच्यावरती केमिकलचा वापर होत असल्यामुळे त्या आहाराची जी क्वालिटी आहे, जे काय त्याचा जो पोषण दर्जा जो आहे तर तो न्यूट्रिशन डिफिशियन्सी कुठेतरी आपल्याला तिथं जाणवत आहे. आणि त्याच्यामुळे काय होत आहे खूप साऱ्या आजारांचं प्रमाण जे आहे तर तो चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहार याच्यामुळे खूप साऱ्या आजारांचं प्रमाण जे आहे तर ते प्रमाण आजकाल वाढताना दिसत आहे, लठ्ठपणा वाढताना दिसत आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपलं आरोग्य जर छान ठेवायचं असेल तर आपला आहार जो आहे तर तो बॅलन्स म्हणजे जो आहार आपल्या शरीराला बॅलन्स करतो असा आहार आपण तिथं घेणं खूप गरजेचं आहे. यस, दुसरा जो पिलर सगळ्यात महत्वाचा पिलर आहे तो म्हणजे इटिंग ऑन टाइम, वेळच्या वेळी जेवण करणं. खूप साऱ्या असे व्यक्ती आहेत की खूप सारा म्हणजे स्ट्रेस आहे, धावपळ आहे, खूप सारी कामं आहेत आणि ते करत असताना आपण काय करत आहोत आपल्या जेवणाच्या वेळा सुद्धा आपल्या तिथं चुकीच्या होत चाललेल्या आहेत. यस, म्हणजे आपलं जे जेवण आहे तर जेवणाच्या सुद्धा काही वेळा आहेत. पूर्वीच्या काळी पहा लोक कष्ट पण करायचे आणि जेवणाच्या वेळा पण व्यवस्थित पाळायचे. म्हणजे दिवस उगवायला ते व्यक्ती जेवण करायचे आणि तेवढ्याच कॅलरीज परत ते बर्न करायचे, त्यामुळे ते फिट होते. ओबेसिटीचं प्रमाण जे आहे तर ते खूप कमी प्रमाणामध्ये होतं. परंतु आता जर पाहिलं तर आपण काय करतोय, कामाचा ताणतणाव, ट्रेस आहे, धावपळ आहे आणि त्याच्यामुळे आपण जेवणाच्या वेळा हे काम झाल्यानंतर आपण जेवण करू, ते काम झाल्यानंतर आपण जेवण करू आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे आपल्या जेवणाच्या वेळा ज्या आहेत तर त्या चुकीच्या होत चाललेल्या आहेत. मग इटिंग ऑन टाइम, जेवण वेळेवर करणं किती गरजेचं आहे पहा. तर सकाळचं जेवण जे आहे तर ते सकाळचं जेवण आपलं राजासारखं असणं खूप गरजेचं आहे. दुपारचं जेवण जे आहे तर ते प्रधानासारखं असणं गरजेचं आहे आणि रात्रीचं जेवण जे आहे तर एखाद्या गरीबासारखं जेवण असणं खूप गरजेचं आहे. मग अशा जर जेवणाच्या वेळा आणि जेवणाच्या वेळा ज्या आहेत तर सकाळचा नाश्ता जो आहे तर तो कधी केला पाहिजे, दुपारचं जेवण आपण कधी केलं पाहिजे, रात्रीचं जेवण आपण कधी केलं पाहिजे, हे सुद्धा आपल्याला जेवणाच्या वेळा आपल्याला तिथं माहित असणं गरजेचं आहे. तरच आपण ह्या जेवणाच्या वेळा जर आपण व्यवस्थितरित्या जर आपण पाळल्या तर नक्कीच आपण आपलं आरोग्य जे आहे तर आरोग्य आपण तिथं चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला तिथं मदत होऊ शकते. नंतर तिसरा जो पिलर आहे तो म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज. रेग्युलर एक्सरसाइज
पहा, रेग्युलर एक्झरसाइज आजकाल प्रत्येक व्यक्तीला जर पाहिलं, जसं अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, बरोबर. मग त्यासोबत कोरोनाने आपल्याला दाखवून दिलेलं आहे की आपलं आरोग्य ही सुद्धा आपली सर्वात महत्वाची आणि चौथी गरज आपली झालेली आहे. कारण पहा, प्रत्येक जण पहा, वेळ नाही म्हणून आपण तिथं काय करतो, आपण स्वतःसाठी आपण तिथे वेळ देत नाहीये, स्वतःसाठी आपण तिथे जगत नाहीये. मग रेग्युलर एक्सरसाइज करणं काय इम्पॉर्टंट आहे? बरेच व्यक्तींना असे पण प्रश्न असतात माइंड मध्ये की आम्ही खूप काही काम करतो, कष्ट करतो, मला व्यायामाची गरज नाहीये. परंतु व्यायाम हा प्रत्येक व्यक्तीला गरजेचा आहे. का गरजेचा आहे? कारण आपण जे काही काम करतो, तर काम केल्यामुळे आपल्याकडून खूप सारं कष्ट होतं, म्हणजे त्यामुळे बॉडीचं एक्झर्शन होतं. आणि व्यायाम हा जो प्रकार आहे, तर हा व्यायामाचा प्रकार जो आहे तर तो वेगळा आहे. आणि व्यायाम केल्यामुळे खूप सारे बेनिफिट आपल्या आपल्या शरीराला तिथं होत असतात. व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीराला रक्तसंचालन जे आहे, रक्तसंचालन आपल्या बॉडीला चांगलं होतं. आपल्या बॉडीमध्ये हॅपी हार्मोन्स क्रिएट होतात आणि दिवसभर आपल्याला फ्रेश राहण्यासाठी, स्ट्रेस फ्री लाईफ जगण्यासाठी, थकवा कंटाळा पूर्ण निघून जाण्यासाठी आपल्याला व्यायामामुळे काय होते, तिथं हेल्प होते. यस, म्हणून आज बघा, आजारी पडल्यानंतर सुद्धा, वजन वाढल्यानंतर सुद्धा डॉक्टर आपल्याला सांगतात, तुम्ही रोज व्यायाम करत चला, तुम्ही रोज चाला. म्हणजे तुम्ही काही का ना वेगवेगळ्या पद्धतीने का होईना, तुम्ही काही ना काही ऍक्टिव्हिटी जे आहेत तर तिथं आपण करणं खूप गरजेचं आहे. आणि रेग्युलर वर्कआउट जो आहे तर ही प्रत्येक व्यक्तीला गरजेचं आहे. यस, रेस्ट अँड रिलॅक्सेशन. ज्या वेळेस बघा, दिवसभर आपली बॉडी जी आहे तर ती बॉडी काम करून आपली थकत असते आणि बॉडी थकल्यानंतर आपल्याला तिथं रात्रीची झोप जी आहे, बॉडीला रिलॅक्सेशनची खूप गरज असते. मग ज्यावेळेस आपण बॉडी थकत असते आणि ज्यावेळेस आपण रात्रीचं रिलॅक्सेशन आपल्या बॉडीला, आपलं माइंड फ्रेश राहण्यासाठी, व्यवस्थित आपल्याला आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला तिथं रेस्ट अँड रिलॅक्सेशनची गरज असते. मग ही जी झोप आहे तर ही झोप कधी घेणं गरजेचं आहे? तर ही जी झोप आहे, दुपारची झोप आहे, तर ती तुमचं वजन वाढवते. आणि रात्रीची जर प्रॉपर तुम्ही झोप घेतली तर तुम्हाला तिथं जे आहे तुमच्या आरोग्यासाठी तिथं खूप सारे बेनिफिट तुम्हाला होत असतात. म्हणून आपल्याला रात्रीची झोप प्रॉपर घेणं गरजेचे आहे. मग महिलांना किती झोप घेणे गरजेचे आहे आणि पुरुषांना किती झोप घेणं गरजेचं आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग महिलांना जर पाहिलं तर साधारण 6 ते 7 तास रात्रीची झोप घेणं गरजेचं आहे. आणि पुरुषांना जर पाहिलं तर 5 ते 6 तासाची रात्रीची जी झोप आहे तर ती झोप घेणं खूप गरजेचे आहे. परंतु आपल्याकडून उलट काय होतंय, आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे आणि त्याच्यामुळे सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपण काय करतोय, पूर्ण डाटा संपवण्याच्या नादामध्ये आपण रात्रीची जी झोप आहे तर 12-12 वाजेपर्यंत, 1 वाजेपर्यंत आपण जे जॉब पर्सन आहे, नाईट ड्युटी करत असतात, मग ते काम करत असताना आपण काय करतोय, तिथं आपल्याकडून जो झोपेचा पिलर जो आहे तर तो आपल्याकडून फॉलो होताना दिसत नाही. आणि ज्यावेळेस झोप आपली प्रॉपर होत नाही त्यावेळेस सुद्धा आपलं वजन तिथं वाढतं. यस, म्हणून आपल्याला तिथं रेस्ट अँड रिलॅक्सेशनची खूप गरज आहे. तसेच हेल्दी बॉडी अँड लाईफ म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट सुद्धा किती महत्वाचा आहे. जैसी संगत वैसी रंगत जसं म्हटलं जातं, जिनके साथ रहोगे उनके जैसा बनोगे. आणि हे खरं आहे, हे वाक्य जे आहे तर खरंच आहे. मग ज्या लोकांसोबत आपण राहतो तसे आपण बनतो. म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट किती महत्वाचा आहे. एखादी गोष्ट जर आपण ठरवली, मला हे करायचं आहे, येस, मला आयुष्यभर निरोगी, आनंदी, फिट राहायचं आहे, आपण जर हे मनामध्ये ठाण मांडलं, जर आपण जर ठरवलं, तर नक्कीच आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर नक्कीच युनिव्हर्सलला सुद्धा तो पॉझिटिव्ह मेसेज आपल्याकडून जात असतो. आणि नक्कीच आपल्यासोबत तसंच पॉझिटिव्ह वेव्हनी आपल्याला काय होत असतं, आपल्यासोबत ते घडत असतं. म्हणून नेहमी कोणतीही गोष्ट करत असताना आपल्याला आपलं शरीर सुद्धा फिट ठेवत असताना आपण तिथं पॉझिटिव्ह माइंडसेट जर आपण तिथं ठेवला तर नक्कीच आपण तिथं आपलं शरीर जे आहे तर ते फिट ठेवण्यासाठी आपल्याला तिथं मदत होणार आहे. यस, तर हे आपण पाहिले 5 पिलर्स, आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी 5 पिलर किती महत्वाचे आहेत. तर याविषयी आपण पाहिलं. आणि आजकाल जर पाहिलं तर टुडेज लाईफस्टाईल, यस, कारण आत्ताची जी जीवनशैली आहे तर पाहू शकता तुम्ही, पहिली जीवनशैली आणि आत्ताच्या जीवनशैलीमध्ये खूप फरक आहे. कारण पहिली जी जीवनशैली होती तर खूप चांगल्या प्रतीची होती, खाणं योग्य होतं, म्हणजे आहार चांगला होता आणि आजारांचं प्रमाण खूप कमी होतं. परंतु आता जर पाहिलं, आताची टुडेज लाईफस्टाईल, आताची जर जीवनशैली आपण जर पाहिली तर खूप साऱ्या पद्धतीचं, जसं शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत गेले, केमिकलचा वापर जास्त होत गेला आणि खूप साऱ्या
जे काही बघा आपण एखादं सेलिब्रेशन एखादा प्रोग्राम जर हे केला अरेंज केला तिथं सेलिब्रेशन होतं काही वेळेस आपल्याला कामाचा ताणतणाव असतो स्ट्रेस टेन्शन येतं मग त्यावेळेस सुद्धा आपण काय करतोय खूप सारं कॉफी असेल चहा असेल मिठाई असेल अल्कोहोल असेल मग ह्या व्यसनांकडे आपण वळलेलो आहोत येस म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की मला मेंटल अलर्टनेस साठी आपण काय करतोय ह्या खूप साऱ्या व्यसनांच्या आपण अधीन गेलेलो आहात आहारी गेलेलो आहोत आणि त्यामुळे आपली लाईफस्टाईल जी आहे तर आत्ताची काय झालेली आहे बिघडत चाललेली आहे मग पहा कशामुळे हे सर्व घडत आहे तर अन्नामध्ये पोषक द्रव्यांची कमतरता निर्माण झालेली आहे त्याचं कारण जे आहे तर त्याचं कारण काय आहे तर अन्न उगवण्याच्या ज्या पद्धती आहेत तर त्या चुकीच्या पद्धती आहेत अन्न साठवण्याची पद्धत चुकीची आहे अन्न शिजवण्याची पद्धत खूप चुकीची आहे मग आता तुम्ही म्हणाल अन्न उगवण्याची चुकीची पद्धत कशी काय आहे मग पहा पूर्वीच्या काळी जे आहेत वर्षातून 1 ते 2 वेळा पिकं घेतली जायची पण आता जर पाहिलं वर्षातून 4 वेळा म्हटलं तर आपण काय करतोय तिथं पिकं घेतोय कारण 1966 साली ज्यावेळेस हरित क्रांती झाली खूप सारी लोकसंख्या वाढत गेली आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येला गेलं कमी कालावधीमध्ये जास्त अन्न म्हणजे जास्त अन्नाचा पुरवठा करण्यासाठी तिथं जास्त पिकं आपण घेत गेलो आणि त्याच्यामुळे खूप साऱ्या केमिकलचा वापर त्याच्यावरती होत गेला आणि त्याच्यामुळे काय झालं आजारांचं प्रमाण लठ्ठपणाचं प्रमाण इथं दिवसेंदिवस म्हणून आपल्याला पहा ज्या अन्न उगवण्याच्या पद्धती आहेत तर ह्या दिवसेंदिवस बदलत गेल्या मग अन्न साठवण्याची पद्धत सुद्धा त्याच्याप्रमाणे अन्न साठवण्याची पद्धत सुद्धा चुकीची होत गेली म्हणजे जे अन्न आपण पहिलं लिंबाचा पाला वगैरे धान्य साठवताना आपण लिंबाचा पाला घालून ते धान्य साठवायचो परंतु आता जर पाहिलं तर खूप सारे केमिकल्स बोरिक पावडर असेल इंजेक्शन असेल याचा वापर जास्त प्रमाणात होत गेल्यामुळे काय झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा केमिकलचा वापर जास्त प्रमाणात होत गेलेला आहे अन्न शिजवण्याची पद्धत सुद्धा खूप चुकीची होत चाललेली आहे अन्न शिजवत असताना पहा आपण हाय टेम्परेचरला आपण ते अन्न शिजवत आहोत आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे हाय टेम्परेचरला आपण अन्न शिजवल्यामुळे त्याच्यातले जे काही पोषक घटक आहेत तर ते पोषक घटकांचं प्रमाण जे आहे तर ते प्रमाण कमी होत चाललेलं आहे मग आपण पाहिलं प्रत्येकाच्या घरी पहिलं कसं चुलीवरती मंद आचेवरती अन्न शिजायचं परंतु आता जर पाहिलं प्रत्येकाच्या घरोघरी आपण तिथं वेळेची बचत करण्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या घरी तिथं गॅस आलेले आहेत यस आणि गॅसवरती काय होतंय हाय टेम्परेचरला आपण इथं डाळ भात लावतोय आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये जेवायला बसतोय मग ही टुडेज लाईफस्टाईल झालेली आहे आणि त्याच्यामुळे खूप सारं फास्ट 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 म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपल्याला तिथं बदल होत गेल्यामुळे काय झालेलं आहे तर खूप सारं लाईफस्टाईल आपली तिथे बिघडत चाललेली आहे मग इथं पाहू शकता तुम्ही या पिक्चर मध्ये तुम्ही पाहू शकता स्लाइड वरती पाहू शकता पहिल्या पिक्चर मध्ये जे आहेत तर बैलाच्या साह्याने म्हणजे आधुनिक पद्धतीने शेती केली जायची परंतु दुसऱ्या पिक्चर मध्ये तुम्ही पाहू शकता खूप सारा केमिकलचा वापर या पिकांवरती होताना दिसत आहे यस त्यामुळे जमिनीचा जो दर्जा आहे जो कस आहे तो पण कमी होत आहे आणि पिकांचा जो काही पिकांमधले जे काही पोषक घटक आहेत ते सुद्धा कमी होताना दिसत आहेत यस म्हणजे इथं पहा तुम्ही फळ सुद्धा आपण आता पहिलं कोणतेही सीझन पहिलं ज्या ते सीझन मध्ये ते फळ भेटायचं परंतु आता जर पाहिलं तर प्रत्येक सीझन मध्ये कोणतंही फळ आपल्याला लगेच अवेलेबल होते म्हणजे प्री मॅच्युअर असताना ही फळं पिकवली जातात आणि त्याच्यामध्ये खूप सारा म्हणजे हे माल फुगवण्यासाठी त्याला खूप सारे इंजेक्शनचा वापर तिथं केला जातो आणि एका रात्रीमध्ये ही फळं फुगली जातात आणि दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये जातात म्हणजे हे कशामुळे मग ते घरामध्ये जरी आपण आणले 4 वेळा जरी धुतले तर त्याच्यामधले टॉक्सिन्स जे काही विषारी घटक आहेत तर ते विषारी घटक पूर्णपणे निघून जात नाहीत यस मग पहा इथं ट्रान्सपोर्टेशन मध्ये पण तेच आहे भाजीपाला इथं तुम्ही पाहू शकता तिथं पण पक्षी खूप घाण करत आहेत आणि तेच आपण खातोय आपल्या ताटामध्ये तेच आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता भाजीपाला ज्या गोष्टी आपल्याला पोटामध्ये घ्यायच्या आहेत ज्या आपल्याला अन्न म्हणून खायच्या आहेत तर त्या गोष्टी आपल्या अशा जे भाजीपाला आहे रस्त्यावरती अस्ताव्यस्त पद्धतीने पडलेला आहे मग बघा आपण एखादं शूज घ्यायचा असेल ब्रँडेड वस्तू आपल्याला घ्यायची असेल एखादी कोणतीही ब्रँडेड वस्तू जर घ्यायची म्हटली तर खूप छान अशी तिला सजवली जाते म्हणजे तिला काचेमध्ये त्याचं प्रोटेक्शन केलं जातं का तर त्याच्यावरती कोणतीही डस्ट बसू नये धूळ बसू नये
मग तसं आपण जे पोटामध्ये जे घालायचं आहे तर ते अन्न असं दूषित म्हणजे होताना दिसत आहे, रस्त्यावरती अस्ताव्यस्त पडलेलं दिसत आहे. खूप सारं फळं आहेत, खूप सारा भाजीपाला आहे, त्याच्यामध्ये कलर लावून त्याला काय केला जातोय, कलर आणला जातोय. मग हे सगळं आता आपल्या सोबत घडत आहे. तर हा आपण व्हिडिओ पाहणार नाहीयेत कारण आपल्याला इन्फॉर्मेशन खूप महत्वाची आहे. मग बघा, ह्युमन बॉडी कन्सिस्ट ऑफ 100 ट्रिलियन सेल्स. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जर पाहिलं तर 100 ट्रिलियन सेल्स आहेत, पेशी आहेत आणि प्रत्येक पेशींना 114 प्रकारच्या पोषक घटकांची आपल्याला डेली जे आहे तर ती डेली गरज आहे. परंतु आपण जर पाहिलं, आता जर पाहिलं आपल्यासोबत नेमकं काय घडत आहे, आपल्या शरीराला हवं काय आणि आज आपल्या शरीराला मिळतंय काय. मग पहा, तर आपल्या जेवणामध्ये शरीराला आपल्याला हवं काय आहे, तर आपल्याला तिथं 114 प्रकारच्या पोषक घटकांची आपल्याला तिथं काय आहे, गरज आहे. मग त्याच्यामध्ये प्रोटीन आहे, फायबर आहे, मायक्रोन्यूट्रिएंट्स असेल, म्हणजे खूप सारे घटक आहेत. तर व्हिटॅमिन्स, मिनरल्स असतील, ह्या सर्व पोषक घटकांची आपल्याला गरज आहे. परंतु आपल्या सोबत काय घडत आहे, आपल्याला आवडते काय, आपल्याला खायला आवडते काय, तर आपल्याला बघा अतिरिक्त मीठ असेल, साखर असेल, तेल, मसालेदार पदार्थ जे आपल्या फक्त जिभेची टेस्ट पूर्ण करते परंतु ते आपल्या आरोग्याला चांगलं नाहीये. हा असा आहार आपण काय करत आहोत, तिथे घेत आहोत आणि त्याच्यामुळे काय होत चाललेलं आहे, दिवसेंदिवस आपलं आरोग्य तिथं कुठंतरी बिघडत चाललेलं आपल्याला दिसत आहे. मग जास्त प्रमाणामध्ये काय झालेलं आहे, तर ह्या पदार्थांकडे आपला तिथं काय झालेलं आहे, कल वाढत गेलेला आहे. म्हणजे जी जिभेची टेस्ट असेल, जिभेची फक्त आपण तिथे टेस्ट करतोय परंतु आपल्या शरीरामध्ये काय जात आहे ह्याचा आपण विचार कधीच करत नाहीये. यस. मग पहा, इफ यू डोंट टेक केअर ऑफ युअर बॉडी वॉन्ट टेक केअर ऑफ यू. जर तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेतली नाही तर तुमचं शरीर सुद्धा तुमची काळजी घेणार नाहीये. बरोबर. बघा, आणि वरून आपण पाहतो आपलं आणि कोणालाच माहित नाहीये, आपण वरून दिसतोय छान परंतु आतून आपली बॉडी काय करते हे कोणालाच माहित नसतं. म्हणजे पहा, वरून केस काळे केल्यानंतर तो व्यक्ती तरुण होत नसतो, तर आत वरून छान कपडे घातल्यानंतर तो व्यक्ती छान दिसत नसतो, तर आतून इंटरव्ह्यू म्हणजे जे आतून इंटरनल बॉडी जी आहे तर ती इंटरनल बॉडीमध्ये आपल्या काय चाललेलं आहे हे कोणालाच माहित नसतं. म्हणून आपल्याला तिथं आपल्या शरीराची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मग त्यासाठी आपल्याला खूप मोठी किंमत आपल्याला तिथं मोजावी लागते. मग तुम्ही अनालिसिस करा, हाऊ इज युअर बॉडी. मग तुम्ही तुमच्या बॉडीवरती अनालिसिस करा. मग तिथं दोन प्रकारचे पिक्चर तुम्हाला दाखवलेले आहेत. एक आहे पहिली फर्स्ट बॉडी जी आहे ती म्हणजे आयडियल बॉडी आहे आणि सेकंड बॉडी जर तुम्ही पाहिली तर ती फॅट डेव्हलप्ड बॉडी आहे. तर मला एक तुम्हाला सर्वांना प्रश्न विचारायचा आहे, तर ह्या दोन बॉडी तुम्हाला पिक्चर मध्ये तिथं दाखवलेल्या आहेत. मग तुम्हाला कोणती बॉडी तिथं आवडेल, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाइप करू शकता. फर्स्ट बॉडी का सेकंड बॉडी, यस आयडियल बॉडी का फॅट डेव्हलप्ड बॉडी. यस, मला पण माहित आहे तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला छान दिसायला, सुंदर दिसायला खूप आवडतं. बरोबर. मला पण माहित आहे प्रत्येक व्यक्तीला आवडेल. फर्स्ट बॉडी जी आहे आयडियल बॉडी ही प्रत्येकाला आवडते. फिट राहायला प्रत्येकाला आवडतं, सुंदर दिसायला प्रत्येकाला आवडतं. राईट. मग पहा, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पण शेअर करू शकता तुम्हाला कोणती फर्स्ट बॉडी आवडेल की सेकंड बॉडी आवडेल. म्हणजे मलाही कळेल की तुम्ही सेशन मध्ये आहात, तुमचं लक्ष आहे, तुम्ही सेशन छान पद्धतीने तुम्ही अटेंड करत आहात. यस. मग बघा, कशाला म्हटलं जातं आयडियल बॉडी. यस, आयडियल जर तुमचं वय, यस तुमचं उंची आणि वजन जे तुमचं वयानुसार जर पाहिलं आणि उंचीनुसार जर पाहिलं, जर तुमचं समजा आता आयडियल वेट जे आहे तर आपल्या आदर्श वजनापेक्षा 10 किलो जर वजन जास्त असेल तर त्या बॉडीला म्हटलं जातं फॅट डेव्हलप्ड बॉडी. आणि जर तुमच्या उंचीनुसार आणि वयानुसार जर तुमचं वजन योग्य असेल, यस म्हणजे हे मी सांगत नाहीये, तर WHO नुसार जर तुमचं वजन योग्य असेल तर त्या बॉडीला म्हटलं जातं आयडियल बॉडी. मग समजा एखाद्या व्यक्तीचं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेन, तर एखाद्या व्यक्तीचं वजन आहे 80 किलो, बरोबर, आणि त्या व्यक्तीची हाईट आहे 150 सेंटीमीटर, म्हणजे 5 फूट त्या व्यक्तीची हाईट आहे. आणि त्या व्यक्तीच्या हाईट नुसार जर पाहिलं तर त्या व्यक्तीला आयडियल बॉडी जी आहे तर ती आयडियल बॉडी किती पाहिजे, आदर्श वजन किती पाहिजे, 50 किलो पाहिजे. यस, तर त्यानुसार तुम्ही तुमच्या वजनानुसार तुमची आयडियल बॉडी कशी पाहिजे तर यानुसार तुम्ही विचारू शकता, तुमच्या कोचला सुद्धा तुम्ही विचारू शकता, यानुसार तुम्ही अनालिसिस करू शकता. मग जागतिक आरोग्य संघटना काय सांगते पहा, चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे 5 प्रकारचे आजार. मग बघा, आजकाल पहा
चुकीची जीवनशैली, चुकीच्या आहारामुळे आपलं आरोग्य बिघडत चाललेलं आहे. राईट. मग आपलं आरोग्य तर बिघडत चाललंय, लठ्ठपणाचं प्रमाण पण खूप प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. मग चुकीच्या जीवनशैलीमुळे पहा, जर आपलं वजन आपल्या आदर्श वजनापेक्षा 10 किलो जरी वजन जास्त असेल, तर आपल्या हृदयाला रक्त पंपिंग करायला लोड येतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, दिवसाला 1050 लिटर रक्त जास्त वेगाने आपल्याला तिथं पंप करावं लागतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त वाढतं. आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जर वाढलं, तर तुम्हाला हे जे चार्ट मध्ये तुम्हाला जे पुढे दिसतंय स्लाइड मध्ये, तर हे 5 प्रकारचे गंभीर आजार होण्याची आपल्याला दाट शक्यता असते. मग त्याच्यामध्ये मधुमेह आहे, हृदयरोग, हार्ट अटॅक सारखे चॅलेंजेस आहेत, हाय बीपीचं चॅलेंज आहे, पॅरालिसिस सारखे आजार आहेत, आणि वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर यांसारखे आजार जे आहेत, तर हे आजार आपल्याला कशामुळे डिटेक्ट होताना दिसत आहेत, तर त्याचं जे उत्तर आहे ते म्हणजे अतिरिक्त वजन. आणि अतिरिक्त वजन कधी वाढतं? यस, ओबेसिटीचं प्रमाण कधी वाढतं? ज्यावेळेस आपली जीवनशैली चुकीची असते, आहार चुकीचा असतो, त्यावेळेसच आपलं वजन जे आहे तो ओबेसिटी, लठ्ठपणा वाढत जातो. मग पहा, आपलं तर वजन, आपली तर जीवनशैली चुकीची होत चाललेली आहे, परंतु आपल्या सोबत आपल्या मुलांचं सुद्धा आरोग्य धोक्यात होत चाललेलं आहे. कशामुळे? कारण आजकाल पहा, खूप साऱ्या मुलांना कोणती फिजिकल ऍक्टिव्हिटी होताना मुलांकडून दिसत नाहीये, आणि स्ट्रेसफुल लाईफ त्यांचं सुद्धा होत चाललेलं आहे. कारण आज कॉम्पिटिशन खूप लागलेलं आहे. स्कूलमध्ये असेल तर कॉम्पिटिशन मध्ये पण काय होतंय, माझा मुलगा फर्स्टच आला पाहिजे, त्याला चांगलेच 1-2 मार्क जरी कमी झाले तरी आपण त्यांना काय करतोय, लगेच आपण पालक म्हणून आपण मुलांना म्हणजे त्यांचा जो ट्रेस आहे, तर तो ट्रेस आपण तिथं वाढवतोय. यस, तुला एवढे मार्क पडले, मग तुला एवढेच पडायला पाहिजे होते. तर मुलांचं सुद्धा स्ट्रेसफुल लाईफ जे आहे, तर ते स्ट्रेसफुल लाईफ त्यांचं सुद्धा होत चाललेलं आहे. आणि खूप सारं फास्ट फूड असेल, यस, खूप सारं गेम्स असतील आणि प्रोसेस्ड फूड असतील, तर हे इन्स्टंट फूड असतील, तर काय करतोय, टीव्ही रिकमेंडेड फूड, म्हणजे टीव्ही पाहता पाहता, मोबाईल पाहता पाहता मुलं ते आहार घेत आहेत. परंतु होतंय काय, तर मोबाईल टीव्ही पाहत असताना मुलांना आपल्या ताटामध्ये कोणती भाजी बनवली हे सुद्धा मुलांच्या लक्षात येत नाही. आणि आपण किती आहार घेतोय हे सुद्धा मुलांना कळत नाहीये. यस. आणि आजकाल असा पण जमाना आलाय की ज्या मुलांची आई जी आहे, तर आपण काय करतोय, खूप सारं तिथं कंटाळा करतोय, मुलांना कोणत्याही गोष्टी बनवण्यासाठी आपण कंटाळा करतोय. आणि जी कमी वेळेमध्ये बनते, मॅगी असेल, पिझ्झा असेल, बर्गर असेल, तर ह्या खूप साऱ्या गोष्टी आपण मुलांना स्वतःहून त्यांचं आरोग्य आपण तिथं धोक्यात घालतोय. यस. मग त्यामुळे काय झालेलं आहे, मुलांचं सुद्धा बरीचशी मुलं ओबेस आहेत, बरीचशी मुलं माल नरिष्ड म्हणजे कुपोषित आहेत. मग हे कशामुळे, इंडियामध्ये जर पाहिलं 2.3 करोड किड्स इन इंडिया माल नरिष्ड, म्हणजे एवढी मुलं, याच्यापेक्षा आता जास्त रेशो वाढलेला आहे. यस, म्हणजे याच्यापेक्षा सुद्धा जास्त रेशो वाढलेला आहे. खूप काही मुलं पहा अंडरवेट आहेत, आणि खूप काही मुलं ओव्हरवेट आहेत. मग पहा, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचं वजन 10 किलो पेक्षा जर जास्त असेल, तर तुमच्या हृदयाला 1050 लिटर रक्त एका दिवसात जास्त वेगाने पंप करावं लागतं. आणि पहा, पोटाचा घेर म्हणजेच तुमच्या आयुष्याची रेखा कमी. आणि ज्या वेळेस आपलं पोट, प्रत्येक आजारांचं माहेरघर जर म्हटलं तर आपलं पोट आहे. म्हणजे पोटापासूनच सगळे आहार जे आहेत, तर ते सगळे आहार तिथून स्टार्ट होत असतात, तिथून सुरू होत असतात. मग ज्यावेळेस आपला पोटाचा घेर जर जास्त असेल, आणि ती जर रक्तवाहिनी आपल्या हृदयाकडे जाणलेली असेल, तर आपल्याला तिथं हार्ट अटॅक येण्याची दाट शक्यता असते. आणि ती जर शिर आपली मेंदूकडे जाणारी असेल, तर आपल्याला तिथं पॅरालिसिसचा जास्त धोका असतो. येस, सॉरी. मग याचे प्रमाण जे आहे, येस, मग बघा, वजन वाढल्यामुळे त्याचे परिणाम सुद्धा तिथं असंतुलित होताना दिसत आहेत. येस, म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा लठ्ठपणा, सॉरी, येस, लठ्ठपणाला ओबेसिटी हा आरोग्य क्रमांक 1 चा शत्रू म्हणून तिथं काय केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. मग पोटाचा घेर जर जास्त वाढलेला असेल, तर काय होतं, तर हृदयाकडे रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनींमध्ये काय होते, तिथं चरबीचं प्रमाण साठत जातं. आणि त्याच्यामुळे काय होतं, चरबीचं प्रमाण जर साठत गेलं, तर कोलेस्ट्रॉल वाढत जातं. आणि बीपीचं प्रमाण, हार्ट अटॅक असेल, पॅरालिसिस आहेत,
तर यांसारख्या आजारांचं प्रमाण तिथं वाढत जातं. मग अतिरिक्त चरबीचं प्रमाण जर आपल्या बॉडीमध्ये जर जास्त असेल, फॅटचं प्रमाण जर जास्त असेल, तर तुम्हाला इथं स्लाइड मध्ये दिसणारे जे काही आजार आहेत, तर हे आजार आपल्याला होण्याची दाट शक्यता असते. म्हणून मग त्याच्यामध्ये गुडघेदुखी असेल, टाचदुखी असेल, हार्मोनल इम्बॅलन्स, पीसीओडी, थायरॉइड असेल, वारंवार आजारी पडणं, इम्युनिटी पॉवर कमी असणं, पॅरालिसिस सारखे आजार, तर हे आजार आपल्याला तिथं होताना दिसत आहेत. मग साठीतला बीपी आला विषयी हे वाक्य का म्हटलेलं आहे? तर पूर्वीच्या काळी जर आपण पाहिलं 60 वर्ष वय झाल्यानंतरच त्या व्यक्तीला बीपीचा त्रास होत होता. परंतु आता जर पाहिलं तर 20 वर्षाच्या मुलाला सुद्धा हार्ट अटॅक येतो. कारण आजच मी एक न्यूज वाचलेली आहे की 20 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक आला पोहताना. येस, मग हे कशामुळे होत आहे? तर स्ट्रेसफुल लाईफ जे आहे आणि लठ्ठपणा ह्या दोन गोष्टी ज्या आहेत, तर या हार्ट अटॅकला कारणीभूत ठरत आहेत आणि खूप सारं प्रमाण जे आहे हार्ट अटॅकचं प्रमाण तिथं वाढत चाललेलं आहे. 40% डॉक्टर सुद्धा तिथे लठ्ठ होताना दिसत आहेत. मग ज्या डॉक्टरांना देवदूत देवदूत मानलं जातं, सर्वांची काळजी घेत असतात, तर त्या डॉक्टरांना सुद्धा स्वतःला वेळ देण्यासाठी तिथं वेळ नाहीये. कारण त्यांची जीवनशैली, खाण्याची वेळ प्रॉपर नसते, झोपण्याची वेळ प्रॉपर नसते आणि कुठंतरी डॉक्टरांचं सुद्धा आरोग्य तिथं बिघडत चाललेलं दिसत आहे. येस, मग डायबिटीज मध्ये जर पाहिलं तर जर पाहिलं तर 10 कंट्रीज मध्ये जर पाहिलं तर आपला इंडिया जो आहे तर फर्स्ट क्रमांकावरती आहे. मग एखादी गोष्ट आपल्या देशासाठी अभिमानाची असेल तर आपल्याला गर्व असतो, बरोबर? मग मग इथं जर पहा, इंडिया जर पाहिलं तर डायबिटीज मध्ये जर पाहिलं तर आपला इंडिया जे आहे तर हा इंडिया हा फर्स्ट क्रमांकावरती आहे डायबिटीज मध्ये. आणि ज्या वेळेस 2000 मध्ये तो जो सर्वे आहे तर तो सर्वे केला होता, तर त्यावेळेस तो जो रेशो होता 31.7 होता आणि आता 2030 पर्यंत जर पाहिलं तर तो जो रेशो आहे तर 79.4 पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. येस, तर पहा डॉक्टरांचं सुद्धा म्हणणं काय आहे? डॉक्टरांचं सुद्धा म्हणणं हेच आहे, 70% डॉक्टर जे काही त्यांच्याकडे जे पेशंट येतात, तर ते जे पेशंट येतात तर डाएट रिलेटेड कंडिशन म्हणजे त्यांचा आहार, चुकीची जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे त्यांच्याकडे 70% पेशंट जे आहेत ते व्हिजिटला येत असतात. मग त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही जर एक तुमची लाईफस्टाईल मध्ये जर इम्प्रूव्हमेंट केलं, एक चांगलं गुड न्यूट्रिशन जर तुम्ही घेतलं, तर 50% पेशंट जे आहेत तर ह्या एक चांगली जीवनशैली आणि चांगला आहार जर तुम्ही फॉलो केला, तर नक्कीच 50% पेशंट सुद्धा त्याच्यामधून त्यांना रिलीफ भेटू शकतो, आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. मग आपल्या जीवनाच्या सुरुवातीला आपण काय करतो? खूप सारे व्यक्ती कारणे देतात, मला वेळ नाहीये, वेळ नाहीये. येस, जॉब पर्सन आहेत, बरेचसे म्हणजे आपल्याला काम असतात, काम तर आयुष्यभर करायचे आहेत, परंतु आपल्याला ज्या शरीराच्या जोरावरती आपण सर्व काही गोष्टी कमवतो, तर ते शरीर आपल्याला फिट ठेवण्यासाठी, निरोगी ठेवण्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये. आणि हे करता करता आपण काय करतोय, जीवनाच्या सुरुवातीला खूप सारे पैसे कमवण्याच्या पाठीमागे लागतोय आणि आपल्या आरोग्याची तिथं काय होतं, आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतोय. परंतु शेवटच्या जीवनाच्या शेवटच्या नंतरच्या काळामध्ये आपल्याला हेच आरोग्य मिळवण्यासाठी आपण काय करतोय, सर्व संपत्ती आपण तिथं गमावतो. यस, म्हणजे जी काही आपण जमापुंजी केलेली असते, जे काही आपण तिथे हे केलेलं असतं आपण, परंतु शेवटच्या काळामध्ये आपण ती सर्व संपत्ती आपण काय करतोय, आजारपणासाठी लावतोय. यस, मग बघा जगात सगळ्यात महागडा बिछाना जो आहे तर तो तुम्हाला ठाऊक आहे का कोणता आहे? यस, तर तो म्हणजे आजारपणाचा बिछाना. मग बघा आपल्याला गाडी चालवण्यासाठी एखादा चालक भाड्याने ड्रायव्हर मिळू शकतो, पैसे कमवून देण्यासाठी आपल्याला माणसं ठेवू शकतो आपण, परंतु आपलं आजारपण जे आहे तर ते आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही आपण नेमू शकत नाही. का असं होतं का? आपल्याला आता समजा आपल्याला काही त्रास होतोय, बरोबर, आणि आपण आजारी आहे, आपण आपल्या घरातला एखादा समजा व्यक्ती आपल्या पार्टनरला आपण म्हणू शकतो का की माझं दुखतंय, माझ्या वाटणीची तुम्ही गोळी खावा? नाही म्हणू शकणार. ज्या व्यक्तीला त्रास होते त्याच व्यक्तीला तो त्रास सहन करायचा. म्हणून पहा, हरवलेल्या वस्तू सुद्धा तुम्हाला सापडू शकतात, पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा तुमच्या हातातून निसटली की कोणत्याही उपायाने पुन्हा मिळू शकत नाही, आणि ती असते म्हणजे आपलं आयुष्य, काळ आणि वेळ. बरोबर, म्हणजे एकदा वेळ निघून गेली तर ती वेळ सुद्धा आपण परत आणू शकत नाही. एकदा निघून गेलेलं आयुष्य, एकदा निघून गेलेला काळ सुद्धा जर गेला आपल्या हातून,
तर आपण तो परत आणू शकत नाही. आणि ज्या वेळेस आपण शस्त्रक्रियेच्या टेबलावर असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये आपलं केवळ एकच पुस्तक वाचायचं राहिलंय ही जाणीव असते, ते असतं म्हणजे निरोगी आयुष्य जगण्याचं पुस्तक. यस. म्हणजे पहा, मग इथं चुकीच्या नाश्त्याची सुरुवात कुठून होते? तर चुकीच्या नाश्त्याची सुरुवात आपली सकाळीच होते. मग सकाळचा जो नाश्ता आहे तर तो आपण कसा घेतला पाहिजे? यस. तर सकाळचा जो नाश्ता आहे तर तो आपण कसा घेतला पाहिजे? एका राजासारखा घेतला पाहिजे. मग तो जो नाश्ता आहे तर तो हेवी नसून कसा असला पाहिजे? हेल्दी नाश्ता असला पाहिजे. म्हणजे ज्यामधून आपल्याला कार्बोहायड्रेट कमी भेटले पाहिजेत आणि खूप कॅलरीजचं प्रमाण कमी भेटलं पाहिजे आणि आपल्या शरीराला पोषक घटक सुद्धा तिथं भेटले पाहिजेत आणि आपण दिवसभर आपण फ्रेश एनर्जेटिक आणि एनर्जेटिक आपण तिथं राहिलं पाहिजे. असा नाश्ता आपण घेतला पाहिजे. परंतु आपण होतंय काय आपल्याकडून? चुकीच्या नाश्त्याची सुरुवात इथं स्लाइड मध्ये तुम्हाला दिसते. यस. चपाती भाजी असेल, चहा टोस्ट असेल, पावभाजी असेल, इडली, समोसा, पोहे, जो काही आपल्या घरामध्ये कॉमन नाश्ता जो बनतो तर तो नाश्त्याची सुरुवात आपल्याला तिथून होते आणि आपलं वजन वाढते. मग बघा एखादी गाडी, यस, गाडी जर आपल्याला छान ठेवायची असेल तर आपण 6 महिन्याला गाडीची सर्व्हिसिंग करतो. बरोबर? मग असं कधी होतं का आपण त्या गाडीमध्ये डिझेलच्या ऐवजी आपण तिथं रॉकेल टाकतो? नाही. आपण रॉकेल जर टाकलं तर ती गाडी चालणारच नाही, व्यवस्थित चालणार नाही. मग त्या गाडीला योग्य काय गरजेचं आहे? तर योग्य प्रमाणामध्ये त्या गाडीला आपल्याला गाडी जर चांगली ठेवायची असेल तर आपल्याला तिथं डिझेलची गरज आहे आणि 6 महिन्यातून आपल्याला एकदा तिथं सर्व्हिसिंग करणं पण खूप गरजेचं आहे. यस. मग तसंच आपली बॉडी सुद्धा आहे. तर आपण वरून दिसतोय छान, परंतु आतून आपली बॉडी काय करते हे कोणालाच माहित नसतं. मग व्हाय ब्रेकफास्ट? मग ब्रेकफास्ट करणं का गरजेचं आहे? मग तुमच्या शरीरासाठी ब्रेकफास्ट जे आवश्यक इंधन काय गरजेचं आहे हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी बघा, आपलं जर शरीर जर चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला तिथं सकस संतुलित शुद्ध सात्विक आहाराची जी गरज आहे तर ती खूप काही गरज आहे. मग त्याच्यामध्ये सकस संतुलित आहाराचा पाठ काय आहे? तर सकस संतुलित आहार जो आहे तर तो आपल्याला 95% आजारांपासून आपल्याला तिथं वाचवू शकतो. मग ज्याच्यामुळे काय होतं तर सकस संतुलित आहार आपल्याला भूक असो किंवा नसो जे आहार घेतला जातो त्याला अन्न म्हटलं जातं. परंतु आपल्या शरीराची गरज ओळखून जो आहार घेतला जातो तर त्याला सकस संतुलित आहार म्हटलं जातं. म्हणजे जो आहार आपल्या शरीराला बॅलन्स करतो. यस. आणि खूप सारे बेनिफिट आपल्या शरीराला त्यामुळे होतात. तर तो आहार म्हणजे सकस संतुलित आहार. मग त्याच्यामुळे काय होतं, आपल्या शरीराची योग्य प्रकारे वाढ होते, इम्युनिटी पॉवर वाढते, शरीरामधले टॉक्सिन्स बाहेर निघून जातात. कायम आपण ज्या वयाच्या आहेत त्या वयापेक्षा आपण कमी दिसतो, म्हणजे तारुण्य दिसतो आपण. तिथं अँटी एजिंग होतो. आपलं उत्साह आणि एनर्जी वाढवण्यासाठी आपल्याला तिथं सकस संतुलित आहारामुळे आपल्याला मदत होते. मग व्हॉट इज बॅलन्स न्यूट्रिशन? मग त्या बॅलन्स न्यूट्रिशनची आपल्याला एक दिवस गरज आहे का? नाही. आपल्याला 365 दिवस आपल्याला एक चांगल्या सकस संतुलित आहाराची आपल्याला तिथे गरज आहे. मग ती एव्हरी डे म्हणजे डेली आपल्याला एक चांगला आहार जे आहे तर ते आहार आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि त्या नाश्त्याची सुरुवात, त्या आहाराची सुरुवात आपण मॉर्निंग ब्रेकफास्टने आपण करणं गरजेचं आहे. मग ह्या आहारामध्ये पहा, प्रोटीन असले पाहिजेत, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आपल्याला किती भेटतात हे पाहणं गरजेचं आहे. इसेन्शियल फॅट्स आहेत, फायबर आहेत, वॉटरचं इंटेक आहे. मग हे सगळे घटक आपल्याला त्या आहारामधून भेटतात का? हे सुद्धा पाहणं आपण गरजेचं आहे. मग बघा, मग प्रोटीनचा मग 6 कोणते कोणते, आता सगळे घटक आपल्या बॉडीमध्ये 100 ट्रिलियन सेल्स आहेत आणि प्रत्येक सेल्सला आपल्याला सेल्युलर न्यूट्रिशनची गरज असते. मग त्याच्यामध्ये 114 प्रकारच्या पोषक घटकांची गरज असते. मग आता प्रत्येक पोषक घटकांची नावं सांगणं पॉसिबल नाहीये, परंतु त्याच्यातले जे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, जे काही पोषक घटक आहेत, तर त्याच्यामध्ये प्रोटीन आहे, फायबर आहे, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत. तर हे सर्व घटक जे आहेत, फायबर आहे, मायक्रोन्यूट्रिएंट, यस, पिष्टमय पदार्थ जे आहेत, तर चांगले फॅट आहेत, गुड फॅट. मग ह्या सर्व पोषक घटकांची आपल्याला एक काय आहे तिथं आपल्या बॉडीला तिथं गरज आहे. मग अन्न म्हणजे काय व पोषक घटक म्हणजे काय हे पण आपण थोडक्यामध्ये समजून घेऊयात. अन्न म्हणजे काय, तर आपल्याला भूक असो किंवा नसो जे आपण खातो ते अन्न असतं. मग समजा आता इथं 2 प्रकारचे पिक्चर दाखवलेले आहेत. वरती आहे गाजराचा हलवा केलेला आहे, खाली गाजर आहे. मग बघा, गाजराचा हलवा खाणं चांगलं की गाजर खाणं चांगलं? टाइप करा बरं तुम्ही. चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाइप करू शकता. गाजर खाणं चांगलं की गाजराचा हलवा खाणं चांगलं? यस, टाइप करा बरं तुम्ही. ह्याच्यामध्ये चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाइप करू शकता. यस. तर पहा, नक्कीच तुमचं सुद्धा उत्तर हेच असणार आहे की गाजर खाणं चांगलं.
का माहितीये का? ज्यावेळेस आपण बघा गाजराचा हलवा बनवतो त्याच्यामध्ये खूप सारं दूध आहे, त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स आहेत, त्याच्यामध्ये शुगर आहे, या तूप आहे. मग हे सगळं आपण तिथं यूज करतोय आणि त्याच्यामुळे काय होतंय कुठेतरी जास्त कॅलरीज आपण आपल्या बॉडीमध्ये टाकतोय आणि त्याच्यामुळे हळूहळू आपलं वजन कधी वाढत गेलं हे आपल्याला माहित होत नाही. आणि ज्यावेळेस बघा आपलं जेवण कंप्लीट झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. परंतु जेवण झाल्यानंतर जर आपल्या समोर जर एक गुलाबजामुनची वाटी जर समोर आली, तर आपण तिथं काय करतो, तरी पण आपण तिथं खातो गुलाबजामुन. हे झालं ओव्हर इटिंग. येस, म्हणजे हे जास्तीचं खाणं झालं आणि त्याच्यामुळे काय होतं कॅलरीचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये तिथं वाढत जातं आणि आपलं वजन कधी-कधी वाढत जातं हे आपल्याला सुद्धा समजत नाहीये. मग असा आरोग्यपूर्ण पोषक घटकांनी युक्त असा नाश्ता जर तुम्हाला बनवायचा असेल, तुम्हाला खूप वेळ, तुमचा पैसा तुम्हाला तिथं खर्च करावा लागेल. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तिथं काय होईल, खूप साऱ्या कॅलरीज तुम्हाला तिथं भेटतील आणि तुमचं वजन तिथं वाढवतील. पण याचं उत्तर सुद्धा उपलब्ध आहे. मग असा एक नाश्ता तुम्हाला घ्यायचा आहे, तर ते कोणतंही औषध नाहीये, मेडिसिन नाहीये, तर ती आपल्याला आपल्या शरीराची गरज आहे. असा तुम्ही काय केलं पाहिजे, तर बॅलन्स न्यूट्रिशन सकस संतुलित आहार तुम्ही तिथे घेणं गरजेचं आहे. मग हा जो आहार आहे तो जगातील मान्यताप्राप्त डॉक्टर्स असतील, सायंटिस्ट असतील, यांनी असा नाश्त्याचा फॉर्म्युला शोधलेला आहे, ज्यामुळे तुमच्या शरीराला जे काही आवश्यक असणारे पोषक घटक मिळणार आहेत आणि तुमच्या शरीराची गरज तिथे कंप्लीट होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला लो कॅलरीज, कमी कॅलरीज तुम्हाला भेटणार आहेत आणि हाय न्यूट्रिएंट्स म्हणजे जास्त पोषण मूल्य तुम्हाला देणारा असा आहार असेल आणि त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला योग्य मात्रेमध्ये तुम्हाला पोषक घटक जे आहेत तर ते तुमच्या शरीराला भेटणार आहेत आणि हा नाश्ता तुम्हाला दिवसभर उत्साही आणि आरोग्यपूर्ण ठेवण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. मग बॅलन्स्ड प्रोटीन बेस्ड ब्रेकफास्ट घेणं का गरजेचं आहे? येस, मग का गरजेचं आहे, तर आपल्या शरीराला बॅलन्स ठेवण्यासाठी असा बॅलन्स प्रोटीन बेस्ड ब्रेकफास्ट आपण तिथं करणं गरजेचं आहे. येस, म्हणजे ज्यामुळे काय होणार आहे, तुमची शुगर लेवल सुद्धा तिथे मेंटेन राहणार आहे, इन्सुलिन लेवल तुमची तिथे आपोआप मेंटेन राहणार आहे आणि खूप साऱ्या आजारांपासून तुम्ही तिथं काय करणार आहात, दूर राहणार आहात. मग या नाश्ता जर तुम्ही सुरू केला तर तुम्हाला त्याचे बेनिफिट काय काय होणार आहे. येस, तर तुम्ही जर हा सकाळचा नाश्ता जर तुम्ही बॅलन्स न्यूट्रिशन जर तुम्ही स्टार्ट केलं तर तुम्हाला दिवसभर तुम्हाला तिथं तुमच्या बॉडीचं क्लिन्झिंग होणार आहे. सुरुवातीला तुमच्या बॉडीचं तिथे क्लिन्झिंग आणि डिटॉक्सिफिकेशन होणार आहे. येस, तसेच तुम्हाला डेली रिक्वायर्ड बॅलन्स न्यूट्रिशन तुम्हाला डेली तुमच्या शरीराची जी गरज आहे बॅलन्स न्यूट्रिशनची ती गरज तुमची तिथं पूर्ण होणार आहे. सेल्युलर न्यूट्रिशन तुम्हाला भेटणार आहे. तुमची एनर्जी तुमची अँटी एजिंग दिसण्यासाठी, एनर्जी वाढण्यासाठी तुम्हाला हा जो नाश्ता आहे तर तो तुम्हाला हेल्प करणार आहे. तसेच तुमची प्रतिकार शक्ती, इम्युन सिस्टीम जर तुमची स्ट्रॉंग करायची असेल तर तुम्हाला योग्य आहाराची निवड करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे हा जो हेल्दी ब्रेकफास्ट आहे तर हा हेल्दी ब्रेकफास्ट आणि मील रिप्लेसमेंट म्हणून सुद्धा हा आपण प्रोग्राम जो आहे तर हा नाश्ता आपण तिथं, हा आहार जो आहे तर आपण तिथं घेऊ शकतो. यस, मग बघा, यू डिसाइड युअर चॉईस. मग तुम्ही ठरवायचं आहे, मला माझं आयुष्य गोळ्या औषध खाऊन आयुष्य जगायचं आहे की एक चांगला सकस संतुलित आहार घेऊन मला निरोगी आयुष्य जगायचं आहे. यस, तर यू डिसाइड युअर चॉईस म्हणजे तुम्ही ठरवायचं आहे. यस, मग मानवी शरीराची किंमत जर पाहिली तर आपण ही किंमत कशामध्येच आपण तिथं मोजू शकत नाही. बस, मग खूप मोठी किंमत आहे मानवी शरीराची. मग टेक केअर ऑफ युअर बॉडी इज द ओनली प्लेस यू हॅव टू लिव्ह इन. म्हणजे बघा, आपण कोणत्याही घरामध्ये, कोणत्याही बंगल्यामध्ये आपण राहत नाहीये, तर आपण आपल्या शरीरामध्ये राहतो. वरून दिसतोय छान, परंतु आतून आपले शरीर काय करतंय हे कोणालाच माहित नसतं. राईट, मग त्याच्यासाठी पहा, तर आपल्याला पहा इथं दोन प्रकारचे पिक्चर, एक आहे, पहिलं पिक्चर आहे ते म्हणजे डस्टबिन आहे आणि दुसरं आहे मंदिर. ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये जातो त्यावेळेस आपण खूप सारी शांतता असते, तिथं स्वच्छता असते आणि आपण जर मंदिरामध्ये गेलो तर आपलं मन तिथं प्रसन्न होतं. बरोबर, मग तसंच आहे, जर आपण आपलं शरीर जे आहे तर ते एक सुवर्ण मंदिरासारखं ठेवायचं आहे की एका डस्टबिन सारखं ठेवायचं. डस्टबिन सारखं जर म्हटलं तर जे येईल ते खाणं. यस, म्हणजे आपल्याला भूक असो किंवा नसो, ज्या गोष्टी जिभेला टेस्ट असतात, आरोग्याला चांगल्या नसतात, तर त्या गोष्टींकडे आपला कल वाढत चाललेला आहे. यस, मग तुम्ही ठरवायचं आहे, तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. मग तुम्हीच ठरवायचं आहे, मला माझं आरोग्य डस्टबिन सारखं ठेवायचं आहे की मला माझं आरोग्य सुवर्ण मंदिरासारखं ठेवायचं आहे.
स्वास्थ्य ही जीवन के हर खुशी का आधार है, वही लोग जिंदगी में सफल है जिन्हें खुद से प्यार है. यस. मग खरंच जे व्यक्ती स्वतःवरती प्रेम करतात तर नक्कीच ते व्यक्ती आपलं आरोग्य जे आहे तर ते आरोग्य प्रत्येक क्षणाचा आनंद जे आहे तर ते व्यक्ती घेऊ शकतात. मग पहा, स्वतःचा अनुभव हीच खरी खात्री आहे. तर तर मी माझा अनुभव जो आहे तर मीही माझा अनुभव मी शेअर करणार आहे. तर माझाही अनुभव खूप छान आहे. तर मलाही या हेल्दी आणि हॅपी कम्युनिटीला जॉईन होऊन मला 5 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. आणि जॉईन झालं होतं खरं तर हेल्थ बिघडली होती आणि हेल्थ बिघडल्यामुळं वजन वाढलं होतं. आफ्टर डिलिव्हरी माझं सुद्धा वजन खूप वाढलं होतं. 10 किलो वजन जास्त होतं माझ्या आदर्श वजनापेक्षा. मग मी माझं 10 किलो वजन कमी केल्यानंतर माझे जे काही छोटे-छोटे चॅलेंजेस मला स्टार्ट झाले होते, त्याच्यामध्ये पाठदुखीचा त्रास असेल, टाचदुखीचा त्रास असेल, जे काही बॅक पेनचा त्रास असेल, कंबरदुखीचा असेल, खूप सारे छोटे-छोटे चॅलेंजेस मला स्टार्ट झाले होते. परंतु कधीही नॉलेज नव्हतं, की आपण खरंच आपली जीवनशैली बदलली पाहिजे. एक आपण आहार चांगला घेतला पाहिजे. तर खरंच थँक्स टू माय ग्रेट कोच ज्यांनी मला या हॅपी टू हेल्प या सेशनची मला ओळख करून दिली. या सेशनला मला बसवलं, लिंक पाठवली आणि त्यानंतर आम्ही जॉइन केलं आणि खूप सारे अनुभव या कॉलवरती आम्ही ऐकले आणि खूप सारे अनुभव ऐकल्यानंतर विश्वास पटला, खरंच या व्यक्तींचं होऊ शकतं तर माझं सुद्धा होऊ शकतं. आणि विश्वास ठेवला आणि खरंच विश्वास खूप महत्वाचा आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही जॉइन केलं आणि खूप सुंदर असं आहार बदलला, जीवनशैली बदलली आणि खूप सुंदर असं वजन आम्ही मिस्टरांनी माझ्या 15 किलो वजन कमी केलं. मी माझं स्वतःचं 10 किलो वजन कमी केलं आणि 5 वर्षापासून आज निरोगी, आनंदी, फिट असं आयुष्य आम्ही जगत आहोत. यस. म्हणजे वजन कमी करणं आणि वाढवणं हा एक तात्पुरता गोल आहे. परंतु मेंटेन ठेवणं हा आपला परमनंट गोल आहे. यस. मग नक्कीच असे काही अनुभव सुद्धा तुम्हाला या कॉलवरती ऐकायला भेटणार आहेत. जबरदस्त असे अनुभव आज आपल्या कॉलवरती. यस. तर इथं पाहू शकता माझ्या मिस्टरांचा अनुभव रिझल्ट जो आहे तर बिफोर मध्ये पाहू शकता एवढं मोठं वजन वाढलं होतं त्यांचं आणि खूप सारे चॅलेंजेस सरांना पायल सारखा चॅलेंजेस, व्हेरिकोज वेन सारखा चॅलेंजेस त्यांना स्टार्ट झाला होता. परंतु या कम्युनिटीमध्ये जॉईन झाल्यानंतर सरांनी त्यांचं 15 किलो वजन कमी केलं आणि खूप सुंदर असं आज मेंटेन पण त्यांनी ठेवलेलं आहे. यस. तर खूप सुंदर असे बदल आम्ही आमच्या स्वतःच्या फॅमिलीमध्ये छान असे बदल केलेले आहेत आणि असेच अनुभव जे आहेत आपल्या कॉलवरती या हेल्दी हॅपी कम्युनिटीमध्ये जॉईन झाल्यानंतर खूप सुंदर असे एक्सपिरियन्स आपल्या कॉलवरती आहेत. लाईव्ह रिझल्ट तुम्हाला ऐकायला भेटणार आहेत. तर शेवटपर्यंत तुम्ही या कॉलवरती टिकून राहायचे आणि शेवटी सर्वांसाठी एक महत्वाची सूचना आहे. तर शेवटी तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे. तर गुड न्यूज काय आहे तर हे ऐकण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत कॉलवरती टिकून राहायचे. तर हा माझा बिफोर आफ्टर फोटो आहे. बिफोर फोटो मध्ये जर पाहिलं एवढं सारं वजन वाढलं होतं आणि एका काकूबाई सारखी मी दिसत होते. परंतु आता जर पाहिलं तर खूप सुंदर असं वजन जे आहे तर खूप सारं वजन जे आहे तर ते कमी केल्यानंतर आज खूप सुंदर असं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. खूप सारे बदल जे आहेत तर ते बदल माझ्यामध्ये झालेले आहेत. तर थँक्यू माय ग्रेट कोच ज्यांनी मला ही खरंच हॅपी हेल्थ सेशनची लिंक दिली. तर असे काही अनुभव आपण कॉलवर ऐकूयात. तर हँड रेज करायचे ज्यांना ज्यांना एक्सपिरियन्स जे आहेत तर एक्सपिरियन्स शेअर करायचे त्यांनी काय करा आपल्या डिव्हाइस वरती हँड रेज करा आणि शेवटपर्यंत टिकून राहा. अजून शेवटी गुड न्यूज तुम्हाला भेटणार आहे. यस. तर फर्स्ट आपण जाणार आहोत बालाजी सर आहेत तर त्यांचा एक्सपिरियन्स आपण ऐकणार आहोत. येस. येस सर अनम्यूट करा आणि बोला. नमस्कार मॅडम. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. मी बालाजी पंढरीनाथ मुरगुलवार बोलतो. मी किनवटून बिलॉंग करतो मॅडम. मी बीपी आणि शुगर मुळे या ग्रेट कम्युनिटीला जॉईन झालो. जवळपास 6-7 महिने झाला मी या ग्रेट कम्युनिटीशी जॉईन आहे. बसोदे सर हे माझे मेंटॉर आहेत आणि राठोड सर हे माझे कोच आहेत. त्यांनीच मला या ग्रेट कम्युनिटीशी जोडलं आणि 40 दिवसातच मॅडम माझी शुगर कमी झाली आणि आज रोजी बीपीची गोळी सुद्धा 2 वर्षापासून जी चालू होती ती गोळी सुद्धा बंद झाली मॅडम.
या ग्रेट कम्युनिटीशी जोडल्यामुळं. आणि आज मी आनंदी आहे, हॅपी आहे, हेल्थी आहे. येस, क्या बात आहे. खूप सुंदर असा सरांचा अनुभव जो आहे, तर तो सरांनी शेअर केलेला आहे आणि हा त्यांचा जो अनुभव आहे, तर हा त्यांचा वैयक्तिक एक्सपिरियन्स आहे. यस, सरांनी फक्त त्यांची जीवनशैली बदलली आणि आहार बदलल्यामुळे खूप सुंदर असे बदल त्यांच्यामध्ये झालेले आहेत. तर थँक यू सो मच सर. तर नेक्स्ट आपण जाणार आहोत जयवंत पाटील सर. येस, धन्यवाद मॅडम. येस. थँक यू सर. नमस्कार मॅडम. थँक्यू मला एक्सपिरियन्स शेअर करण्याची संधी दिली. माझं नाव आहे जयवंत कृष्णा पाटील. अलिबाग येथून आहे मी. गेली 2.5 वर्ष कम्युनिटीला जॉईन आहे आणि जॉईन झालो होतो माझ्या वाढलेल्या वजनासाठी. माझ्या आयडियल वेट पेक्षा जवळ 18 किलोचं वजन जास्त होतं. म्हणजे त्यामुळे मला बाकी इतर सर्व आजार चालू झाले होते. जसं की बीपी होतं, शुगर, कोलेस्ट्रॉल, युरिक ऍसिड होतं. त्यानंतर माझ्या अंगावर चरबीच्या गाठी होत्या. मानेच्या 4थ्या आणि 5व्या मणक्यामध्ये गॅप होता. कंबरदुखी, पाठदुखी आणि इतर बाकी एक 10,000 होते मॅडम मला. मी जॉईन झाल्यानंतर पहिल्या 3.5 महिन्यामध्ये माझा पूर्ण 18 किलोचा फॅट लॉस केलाय. आता खूप आनंदी जीवन जगत आहे. माझ्या 6 ते 7 गोळ्या ज्या चालू होत्या त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद झालेल्या आहेत. मी थँक यू म्हणून आपल्या कम्युनिटीला. जर कम्युनिटी मिळाली नसती, आता मी रिटायर्ड आहे. ऍक्च्युली माझं 61 वर्ष वय आहे. रिटायर्ड आहे. जनरली आपलं काय होतं की रिटायर्ड झालं की दिवस ढकलायचे असं आपलं ठरलेलं असतं. पण कम्युनिटीने मला सेकंड इनिंग अशी काय जबरदस्त दिली की जरी 61 वर्ष वय असलं तरी आता फिलिंग मात्र 20 ते 25 वर्षाच्या मुलांसारखी असते. मी थँक्यू म्हणून परत एकदा कम्युनिटीला मॅडम. थँक्यू व्हेरी मच. हा माझा रिझल्ट आहे. रिझल्ट दिसतो ना मॅडम? येस सर, येस. थँक्यू सो मच. तर अमेझिंग असं सरांचं ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही पाहू शकता. बिफोर फोटोमध्ये त्यांचं ही 81 बघा, ही किलो अशी वजन होतं. पोटाची डेअरी होती माझी. ही येस, खूप डेअरी होती. येस. थँक्यू सो मच सर. तर अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन आहे. येस, तर नेक्स्ट आपण थँक्यू जाणार व्हेरी मच आहोत. मॅडम. येस, थँक्यू. थँक्यू सर. तर तुकाराम सर आहेत, तर त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. येस, येस सर. हा सर, अनम्यूट करा. सर गुड तुमचं इव्हनिंग, नाव गुड आणि इव्हनिंग ऑल ऑफ तुम्ही यू. येस गुड तुमचं इव्हनिंग. वय पण सांगा सर आणि कुठून आहात. येस, थँक्यू सर. तर या हॅपी हेल्प कमिटीमध्ये जे सुंदर माहिती मॅडम दिली त्याबद्दल क्लॅपिंग करेल. आणि या हॅपी टू हेल्प मध्ये जे स्वागत आहे सर्वांचं, की माझं एक डिस्क्लेमर आहे. मायसेल्फ तुकाराम माने आणि हा माझा वैयक्तिक रिझल्ट आहे. यापेक्षा इतरांचा चांगला पण असू शकतो. तर मी माझ्या वयापर्यंत 65व्या वर्षापर्यंत मी शेती केली आणि शेती केल्यानंतर शेती निवृत्त शेतकरी म्हणून थांबलो होतो. आणि थांबल्यामुळं काय झालं की रिटायरमेंट माझी झाल्यामुळं पूर्ण बॉडी रिटायरमेंट झाली आणि मुलगा पाहत असल्यामुळे शेती मी शेतीतून निवृत्त झालो. निवृत्त झाल्याबरोबर माझं मनही सुद्धा या बॉडीतून निवृत्त झालं आणि निगेटिव्हला गेलेलं शरीर आता बघताय बिफोर मध्ये माझं निवृत्त झालं, क्रश झालेलं शरीर आणि आजचं आफ्टर झालं पुन्हा प्रोग्रेस झालं शरीर. या ठिकाणी कमिटीमध्ये की वजन कमी होते असंच नाही तर वजन वाढते पण आणि कमी होते आणि मेंटेनन्स पण राहते. तर पहिल्या माझ्या जवळपास 6 महिन्यामध्ये 8 किलो वजन मी गेन केलं आणि 2 वर्षाच्या काळामध्ये 65 ते 67 मध्ये माझं शरीर पूर्ण हे झालं होतं आणि डिसऑर्डर तयार झाल्या होत्या. खूप काही असे सलाईन लागायचे, ऍसिड गोळ्याला दवाखान्यात जवळपास दर महिन्याला 2,000 रुपये खर्च होता. बीपी होती आणि माझे ग्रेट कोच माझ्यामध्ये आले जीवनामध्ये आणि त्यांनी माझ्या जीवनाची एक कलटणी पलटून दिली. की मी म्हणाल की ते देवदूताप्रमाणे आले आणि माझं जीवन बदलून दिलं. आणि मी आज असतो की नसतो हे पण मला आज कल्पना करत नाही. असलो तरी कोण्या अवस्थेत असतो हे मला सुद्धा जाणवत नाही. तर माझं रिस्टार्ट झालं जीवन असं मला वाटते आणि हे ग्रेट अशी कमिटी मला मिळाली. आणि या कमिटीचं एक खूप मला उपकार वाटते की आता आरोग्य धनसंपदा. पहिली संपत्ती असेल तर आरोग्य आहे आणि हे आरोग्य किती बदलत गेलं. त्यांनी पॉझिटिव्ह माइंडसेट माझा बदलून दिला आणि त्या पॉझिटिव्ह माइंडसेटमुळे माझं दररोजच्या दररोज जवळपास एक्झरसाईज आणि सकस संतुलित आहार आणि काही ऍडिशनल फ्लू जर असं आपण फॉर्म्युला 2 मध्ये जे असं ऍड केलं तेव्हा 6च महिन्यामध्ये माझं 8 किलो वजन गेन झालं
आणि 8 किलो वजन गेन झाल्यानंतर हे बघा, हे काल विमानात सुद्धा आम्ही एक्स्ट्रा वॅगनला गेलो होतो. हे तिकीट माझ्या हातातलं. तर अशा प्रकारचा एक जीवनात मला आनंद मिळाला आणि पुन्हा रिस्टार्ट झालेलं शरीर पुन्हा एक नव्यानं कामाला लागलं, जोमानं कामाला लागलं. आणि हे जोमानं कामाला लागल्यामुळे काय झालं, की एक मला इथं काय वाटलं, की इथं शरीर तर रिस्टार्ट झालंच, मला तर आनंद मिळालाच आणि हा आनंद जर दुसऱ्यापर्यंत घेऊन गेलो तर मला याचं ब्लेसिंग इन्कम पण मिळू शकतंय आणि हे मला इथं जाणवलं. आता मी माझ्या शेतीमध्ये खूप काही मेहनत केली, पण त्यातून जेमतेम माझं एक घर चालत होतं. पण इथं नंतर मी आता वाया गेलेलं शरीर, टाकाऊ शरीर टिकाऊ बनलं आणि टिकाऊ शरीरामुळे मला आता पुन्हा मला इथं काम करण्यासाठी पुन्हा मला हे मिळालं, योगदान मिळालं. तर हे खूप काय भारी बोलले बाबा, पहा तुम्ही. काय जबरदस्त असा एक्सपिरियन्स आहे. आणि पहा सरांनी बघा, एक वय वर्ष 61, पण या वयामध्ये सुद्धा त्यांनी टाकाऊ शरीर पासून टिकाऊ बनवायला सुरुवात केली, म्हणजे स्वतःला वेळ द्यायला लागले. यस, कारण आपण काय करतो, वय झालं की सर्व काही गोष्टी आपण तिथं विसरून जातो, परंतु आता स्वतःसाठी ते खूप छान असं वेळ देत आहेत. खूप छान सर. यस, खूप छान काका, माने काका. येस, तर नेक्स्ट आपण जाऊयात, सतीश गिरगुणी सर आहेत. येस, हा बोला सर, अनम्यूट करा. येस, गुड इव्हनिंग मॅडम. आता कोणी आवाज येतो मॅडम? हा, येस, हँड रेस येस करू नका मॅडम. कोणी. मॅडम, मला या कम्युनिटीला जॉईन होऊन 15 महिने झाले. माझे ग्रेट कोच आहेत एकनाथ गरड आणि माझे मेंटॉर आहेत दीपक नरवाडे सर. या हेल्दी कम्युनिटीला जॉईन होण्या अगोदर मॅडम माझं वेट होतं 82 किलो. माझी बीपी हाय होती, शुगर हाय होती मॅडम. स्किन हेल्थला प्रॉब्लेम होते मॅडम. चेहरा काळा झालेला होता. कानाचा पडदाचा प्रॉब्लेम होता. थकवा येत होता, कंटाळा येत होता. मी फॉरेस्टमध्ये आहे, माझ्याकडून चालणं होत नव्हतं मॅडम. श्वास भरून येत होता टेकड्या वगैरे चढण्याकरिता. परंतु मग त्यानंतर मला एकनाथ गरड सर मिळाले. त्यांनी सांगितलं की सकस संतुलित आहार घेऊन तुमचे वजन कमी होऊ शकते, तुमचे हेल्थ प्रॉब्लेम कमी होऊ शकतात. तर चालू केल्यापासून मॅडम माझं पहिल्याच महिन्यामध्ये 3 किलो वजन कमी झालं आणि 6 महिन्यामध्ये 7 किलो पूर्ण कमी झालं आणि पूर्ण 15 महिने होता मॅडम. आज 15 किलो वजन माझं टोटली कमी झालेलं आहे. हा माझा हे आहे मॅडम रिझल्ट. आणि येस, खूप छान. खूप सुंदर असं सतीश सरांचा जो एक्सपिरियन्स आहे, तर तो सरांनी काय केलेला आहे, शेअर केलेला आहे. नेक्स्ट आपण जाऊयात. खूप छान सर, थँक्यू सो मच सर. तर नेक्स्ट आपण जाऊयात, योगिता खैरनार मॅडम आहेत. येस मॅडम, अनम्यूट करा. येस, हॅलो, आवाज येतोय? येस सर, येस, येस मॅडम. हा, गुड इव्हिनिंग मॅम. मी योगिता खैरनार वैजापूरवरून आहे आणि माझं पण या कम्युनिटीला जॉईन होण्यासाठी एकच कारण होतं की बिघडलेलं आरोग्य आणि वाढलेलं वजन. त्या वाढलेल्या वजनामुळे माझी पण पायाची टाच खूप दुखायची आणि मला ऍसिडिटीचा त्रास पण खूप होता. जेवण केलं की लगेचच उलट्या वगैरे व्हायच्या किंवा मग थकवा, कंटाळा, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मी बरेच उपाय केले, पण मग त्याने मला काही फरक पडत नव्हता. पण मग आता माझे सध्या ग्रेट कोच मला गिरगुणे सर आणि पूनम मॅडम भेटले. त्यांनी मला या कम्युनिटीची ओळख करून दिली आणि इतकं छान मार्गदर्शन केलं की त्या मार्गदर्शनामुळे माझे जवळजवळ 4 महिन्यातच मी 20 ते 21 किलो वजन कमी केलं आणि आता सध्या माझं 25 किलो वजन कमी झालेलं आहे. आणि या कम्युनिटीत मी आता 1 वर्षापासून टिकून आहे आणि छान एक्सपिरियन्स, खूप छान सगळ्या फिलिंग्स आहेत आणि खूपच माझ्या आयडियल वेट वर येण्यासाठी आता मला फक्त 5 किलो वजन कमी करायचे आणि मी खूप हेल्दी, हॅपी आणि खुश आहे. येस, खूप छान मॅडम, थँक्यू सो मच मॅडम. तर खूप सुंदर 25 किलोचा वेट लॉस मॅडमनी केलेला आहे. येस, जबरदस्त असं पाहू शकता त्यांचं स्किन रिझल्ट आणि खूप सुंदर असं ट्रान्सफॉर्मेशन आहे. येस, तर थँक्यू सो मच योगिता मॅडम. येस, येस, तर नेक्स्ट आपण जाऊयात. विजयमाला मॅडम आहेत. येस, 1 मिनिट. हा, अनम्यूट करा मॅडम आणि बोला. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. मी प्रज्ञा ठाकूर पनवेल इथून बोलत आहे आणि मी या कमिटीला जॉईन होऊन मला 24 महिने झालेले आहेत. कमिटीला जॉईन होण्याचं कारण मला वजन वाढवायचं पण नव्हतं
किंवा कमी सुद्धा करायचं नव्हतं, पण हेल्थ चॅलेंज भरपूर होते. मला बीपी लो व्हायचा, मायग्रेनचा त्रास होता, हातापायांना मुंग्या येणे. तसंच मला 20 वर्षापूर्वी डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या मानेला गॅप आहे. त्याच्यामुळे मला बेल्ट दिलेला आणि रात्री झोपण्यासाठी मला उशी दिलेली. पण या कमिटीला जॉईन झाल्यानंतर 20% आपला वर्कआउट आणि 80% आपला सकस संतुलित आहार चालू केला आणि छान असा मला 15 दिवसातच माझा ऍसिडिटी चा मला पूर्ण रिझल्ट आलेला आहे. आणि मायग्रेनचा त्रास असल्यामुळं मला सतत माझ्या पर्समध्ये कुठे पण गेली तरी माझ्या पर्समध्ये गोळी असायची. मी दिवसाला 3 ते 4 गोळ्या घ्यायची. म्हणजे घरातल्या लोकांना न सांगता. कारण का आपण एक गोळी घेतली त्याच्यामध्ये डिफरन्स पाहिजे 4 तासाचा तरी. पण मी 4-4 गोळ्या घ्यायची कारण का मला खूप त्रास व्हायचा. पण या कमिटीला जॉईन झाल्यानंतर छान असा मला 15 दिवसाचाच रिझल्ट आलेला आहे आणि 2 वर्ष झाली मला म्हणजे 24 महिने. माझा डॉक्टर व्हिजिट पूर्ण बंद झालेला आहे. असा माझा रिझल्ट आहे. थँक यू म्हणेन मी माझ्या Yes. कमिटीला आणि खूप छान. थँक यू. येस, So- थँक्यू सो मच प्रज्ञा मॅडम. खूप सुंदर अमेझिंग असं तुम्ही सुद्धा तुमचा रिझल्ट जो आहे एक्सपिरियन्स आहे तर तो शेअर केलेला आहे. नेक्स्ट जाऊयात विजयमाला डाके मॅडम. थँक्यू मॅडम. गुड इव्हनिंग मॅडम. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. माझं नाव विजयमाला प्रभू डाके, नवी मुंबईतून बोलते मॅडम. मी आपल्या हॅपी कम्युनिटीला जोडण्याचं कारण आहे खूप सारे हेल्थ चॅलेंज घेऊन आले होते मॅडम आणि मला शुगर आणि सगळ्या थायरॉइडचे वगैरे रेंज सगळ्या वाढलेल्या आणि मला पीसीओडी पण होती आणि मी दोन वेळा इन्शुलिन घ्यायचे मॅडम आणि 3 वेळा गोळ्या घ्यायचे शुगरसाठी आणि डॉक्टरच्या सल्ल्याने माझ्या आता 2 वेळचं इन्शुलिन पण बंद झालेलं आहे आणि 2 गोळ्या पण बंद झालेल्या आहेत आणि मी 18 किलोचा फेट लॉस केला. 18 किलोचा फेट लॉस केला मॅडम आणि माझ्या कोचच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या सकस संतुलित आहारामुळे मी जसं माझं वजन कमी होत गेलं तसं माझे हेल्थ चॅलेंज पूर्ण बंद होत गेले. आपल्या लेडीजचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे पीसीओडी प्रॉब्लेम माझा खूप 15 वर्षांनी होता मॅडम आणि वजन कमी झाल्यामुळे आणि आपल्या सकस संतुलित आहारामुळे माझा तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला मॅडम. मी खूप छान आपल्या हॅपी कमिटीला जॉईन होऊन खूप आनंदी आणि खुश आहे मॅडम आणि मी सगळं श्रेय माझ्या कोचला विलास माने सरांना आणि माझ्या मॅडम शुभांगी मॅडम यांना देते आणि मला चांगलं माझं आयुष्य कसं बदललं हे कळलं Yes. पण नाही आणि छान आनंदी आहे मॅडम. थँक्यू खूप मॅडम. छान मला मॅडम. बोलण्याची तर येस, तर खूप छान, तर खूप सुंदर असा मॅडमचा सुद्धा रिझल्ट जो आहे तर तो रिझल्ट तुम्ही पाहिला असेल. अमेझिंग असा एक्सपिरियन्स आहे त्यांचा. येस, तर आता कोणी कृपया हँड रेस करू नका, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. तर जे ना येस, तर कोणी आता हँड रेस करू नका. येस, आणि सर्वांनी लास्ट पर्यंत टिकून राहा. गुड न्यूज तुम्हाला मिळणार आहे. येस येस मॅडम, अनम्यूट करा. येस, गुड इव्हनिंग मॅडम. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर येस, माझं नाव अश्विनी शशिकांत पवार आणि या हॅपी अँड हेल्दी कम्युनिटीला जॉईनिंग होऊन 3.5 वर्ष झालेले आहेत आणि जॉईनिंग होण्याचं कारण म्हणजे माझं वाढलेलं वजन आणि वाढलेलं वजन खूप हेल्थ चॅलेंजेस हार्टचा आणि जो काही माझा हाय बीपीचा पण होता, हार्टचा पण होता आणि मला मणक्यात गॅप पडलेला होता. हे माझे खूप सारे असे हेल्थ चॅलेंजेस होते. मी ह्या कम्युनिटीच्या अगोदर खूप सारे प्रयत्न पण केले होते, जसे की चालायला जाणे वगैरे किंवा रनिंग वगैरे करणे, योगा करणे, जिम पण जॉईन केलेली होती, लिंबू पाणी, मध पाणी हे सगळं ट्राय केलेलं होतं. पण माझं वजन कधीच कमी झालं नाही. पण दिवसेंदिवस माझं वजन हे वाढत गेलं आणि यस, माझ्या कोच संघ ओळख झाली, माझ्या कोच संघ ओळख झाली, इथे जॉईनिंग झाले आणि यस, पहिला अमेझिंग म्हणजे पहिला 3 दिवस ट्रायल प्रोग्राम केला. येस, पहिला 3 दिवस ट्रायल प्रोग्राम केला आणि येस, पहिल्या 10 दिवसात जो सकल संतुलित आहार आहे, माझा सकाळचा जो नाश्ता आहे, मी तो नाश्ता बदलला आणि त्या नाश्ता बदलल्यामुळे मला खूप सारे म्हणजे खूप सुंदर असा
बदल जाणवला. म्हणजे दुपारी जी झोप लागत होती ती कमी झाली, थकवा कंटाळा कमी झाला, चिडचिड कमी झाली, माझी बॉडी जी अशी जड पडलेली होती ती थोडी जरा हलकी झाली. हे जे काही हेल्थ चॅलेंजेस आहे ते माझे थोडे म्हणजे रिकव्हर झाल्यासारखे वाटले. मला फिलिंग चांगली वाटली. पण मी खूप सुंदर पद्धतीने SMS प्लॅनचं माझ्या कोचने मला SMS प्लॅनचं मार्गदर्शन केलं आणि 2 टाईमाचं फील चालू केल्यामुळे अमेझिंग असं माझा 62 किलो वजन होतं, त्याच्यावरून 52 किलो वजन झाला. यस, माझा डबल सेक्शन झाल्यामुळे माझा बेली फॅट वाढलेला होता. 56 इंचवर माझा बेली फॅट गेलेला होता. माझा आता 35 वर बेली जो काही इंच आहे तो झाला. येस, खूप छान अश्विनी मॅडम. अमेझिंग असा रिझल्ट जो आहे तर तो मॅडमनी सुद्धा शेअर केलेला आहे. खूप सुंदर असं ट्रान्सफॉर्मेशन त्यांचं झालेलं आहे. येस, तर नेक्स्ट आपण जाणार आहोत. ज्ञानेश्वर सर आहेत. येस, अनम्यूट करा सर. अनम्यूट करा आणि बोला. आणि सर्वांनी लास्ट पर्यंत टिकून राहा. गुड न्यूज तुम्हाला मिळणार आहे. येस. हा, गुड इव्हनिंग मॅडम. हॅलो, हा बोला सर, कंटिन्यू करा. हा. येतोय आवाज. माझं नाव ज्ञानेश्वर गारडे. मला या कम्युनिटीमध्ये जॉईन होऊन 3 वर्ष झालेले. तर पूर्वी माझा पूर्ण परिवारच असा म्हणजे दवाखान्याने त्रस्त होता. आरोग्याच्या समस्या होत्या खूप आणि 585 शुगर झाली होती. ती सुद्धा नॉर्मल कशी होईल याचं म्हणजे टेन्शन आलं होतं. दवाखान्यामध्ये ऍडमिट व्हायचं सांगितलं होतं. मी इलाज खूप केले, परंतु ही कम्युनिटी ग्रेट कम्युनिटी. 7-8 प्रकारच्या गोळ्या चालू होत्या. रक्त पातळची होती, चालताना सुद्धा दम लागायचा, BP होती आणि या किती दिवस गोळ्या खायचा हे खूप टेन्शन होतं. घरामध्ये करता पुरुष असल्यामुळं माझा पोटाचा घेर सुद्धा वाढलेला होता. वजन होतं 85 ते 15 किलो मी फॅट लॉस केलेला आहे. खूप असे हेल्थ चॅलेंज होते आणि दिवसभर असा आळस थकवा होता. दिवसभर जेवण झालं की लगेच झोपायचं, पुढचं काम काय करायचं, आळस थकवा असल्यामुळं काहीच करता येत नसे. तर ही कम्युनिटी ग्रेट कम्युनिटी. हे माझे ग्रेट कोच येतं एकनाथ गरड सर, रेणुका मॅम, आणि माझे मेंटर येतं दीपक सरांनी. येस, तर खूप छान. ज्ञानेश्वर सरांनी पण खूप सुंदर असा एक्सपिरियन्स जो आहे तर त्यांचा एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केलेला आहे. थँक्यू सो मच सर. अमेझिंग रिझल्ट आहे तुमचा. येस, नेक्स्ट जाऊयात शिवनेरे मॅडम. येस, आता हँड रेज कृपया कोणी करू नका. वेळेचे बंधन आहे आपल्याला. येस, हा अनम्यूट करा मॅडम. हा बोला. हो, झालं. गुड इव्हनिंग मॅडम. माझं नाव शिवनेरी चव्हाण. मी संभाजीनगरवरून आहे. मी या कम्युनिटीला गेल्या 1.5 वर्षापासून जॉईन आहे. माझं जॉईन होण्याचं कारण म्हणजे प्रेग्नन्सी नंतर माझं वाढलेलं वेट, खूप जास्त वेट वाढलं होतं आणि वेट सोबतच हेल्थ चॅलेंजेस पण खूप वाढले होते. कंबर दुखणं, पाठ दुखणं, लो एनर्जी वगैरे. तर त्यासाठी मी खूप सारे प्रयत्न केले होते, पण काही माझ्याकडून वेट कमी होत नव्हतं. मग मला माझ्या ग्रेट कोच भेटल्या. त्यानंतर मी आपला 20% वर्कआउट आणि 80% सकल संतुलित आहार घ्यायला सुरुवात केली आणि सुरुवातीच्या 5 महिन्यामध्येच 14 kgचा वेट लॉस केला. तर मी खूप थँकफुल आहे माझ्या कोचची आणि थँक्यू म्हणेल मी या कम्युनिटीला आणि थँक्यू मला आज इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. वाव, अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन. मॅडमनी 14 किलो वजन कमी केलेलं आहे आणि खूप सुंदर असे बदल त्यांच्यामध्ये झालेले आहेत. थँक्यू सो मच शिवनेर मॅडम. येस, नेक्स्ट आपण जाऊयात. दत्त प्रसाद सर आहेत. येस, आणि तुम्हाला गुड न्यूज, यांचा एक्सपिरियन्स सरांचा झाल्यानंतर तुम्हाला गुड न्यूज पण मिळणार आहे. येस, कंटिन्यू. हॅलो मॅडम. हा बोला सर. हा मॅडम, गुड इव्हनिंग मॅडम. मी येस, दत्तप्रसाद व्हेरी गुड भारती इव्हनिंग सर. मी दत्तप्रसाद भारती, नांदेडहून आहे मॅडम. माझे ग्रेट कोच बाबाराव पाटील शिंदे आणि मेंटॉर आहेत पठाण मॅडम, पठाण सर. मला कम्युनिटीला जॉईन होऊन 7 महिने झाले मॅडम. या 7 महिन्याच्या पिरियड मध्ये माझं 10.5 किलो वजन मी कमी केलेलं आहे. आणि कोणताही हेल्थ आतापर्यंत नव्हता, ना शुगर, ना BP, ना कोणतंही काही नव्हतं मला मॅडम. किंवा मला साधा ताप, खोकला, पडसा असलं कधीही काही आलेलं नव्हतं. परंतु फक्त एकच प्रॉब्लेम होता, माझं वजन वाढलं आणि त्याच्यानंतर माझं पोटाचा घेर वाढलेला होता. मी कृषी अधिकारी म्हणून पंचायत समितीला होतो, त्याच्यामुळे माझा संपर्क जनतेशी पूर्ण यायचा. मी कधी माझ्या 38 वर्षाच्या सेवेमध्ये
घरून डबा जेवायला नेलाच नव्हता बाहेर. पूर्ण म्हणजे घरून एक बार खाऊन निघालं सकाळी की पूर्ण म्हणजे बाहेर जेवण खाणं पिणं संध्याकाळच्या सीट असं व्हायचं मॅडम. त्याच्यामुळे पोटाचा घेर खूप वाढला होता. पण आतापर्यंत मी त्यावेळेस काही त्याच्यात केलेलं नाही. पण ज्यावेळेस माझं पेन्शन आता झालेलं आहे, मी आता रिटायर झालेलो आहे, मला एकच प्रश्न होता की बाबा पोटाचा घेर कमी कसा करायचा. म्हणजे प्रत्येक जण मला त्यावेळेस विचारत होता की बाबा साहेब पोट फार वाढलं, पोट वाढलं तुमचं, वाढलंय ह्याला काय कमी करा असं म्हणत होते. पण मी करायचं असं म्हणत होतो, पण काय करायचं नेमकं काय हे काय माहिती नव्हतं. रिटायरमेंट झाल्याच्या नंतर मग पळायला, त्याच्यानंतर धावायला, त्याच्यानंतर चालायला सुरुवात केली, परंतु काही उपयोग झालेला नाही. मग मला हे आमचे ग्रेट कोच मिळाले. ग्रेट कोच नंतर ही संपूर्ण माहिती दिली आणि 7 महिन्यामध्ये माझं जवळपास 10.5 किलो वजन आता कमी झालेलं आहे. माझं पोट आता माझं आपल्या BMI प्रमाणे 66 किलो वजन मला पाहिजे आणि मी आता 68.5 वर आहे. म्हणजे माझ्या ध्येयाच्या मी पूर्ण जवळ आलेला आहे. येस आता मी येस, खूप छान अमेझिंग असा रिझल्ट आहे सर. थोडेसे वेळेचं बंधन आहे. अमेझिंग असं सरांचं सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन आहे. खूप सुंदर असा रिझल्ट आहे आणि हा रिझल्टच एवढा छान असा एक्सपिरियन्स आपला रिझल्टच बोलतो. येस, तर थँक्यू सो मच दत्तप्रसाद सर. थँक्यू. अमेझिंग असा एक्सपिरियन्स आहे. आणि आता मला विचारायला आवडेल, अशी किती व्यक्ती आहेत आज फर्स्ट टाइम जॉईन झालेत? येस, तर आपल्या डिव्हाइसवर फास्ट मध्ये हँड रेज करा बरं. येस, असे किती व्यक्ती आहेत आज फर्स्ट टाइम जॉईन झालेले आहेत? फास्ट मध्ये हँड रेज करा आपल्या डिव्हाइस वरती. येस, तर नक्कीच गुड न्यूज आहे सर्वांसाठी. येस, फास्ट मध्ये हँड रेज करा. येस, तर नक्कीच तुमच्यासाठी खूप सुंदर अशी गुड न्यूज तुम्हाला भेटणार आहे. येस येस येस, पाहू द्या मला किती न्यू गेस्ट आज कॉल वरती जॉईन आहेत. येस, बरेचसे व्यक्ती आहेत. बऱ्याच जणांना हँड रेज पण करता येत नाहीये, काही हरकत नाहीये, परंतु तुमच्या कोचनी तुम्हाला लिंक पाठवलेले आहे. ते तुमचे ग्रेट कोच आहेत, तर त्यांचं तुम्ही मार्गदर्शन सुद्धा घेऊ शकता. तर गुड न्यूज अशी आहे की आता जसे तुम्ही या कॉल वरती तुम्ही एक्सपिरियन्स ऐकलेले आहेत, अनुभव ऐकलेले आहेत. येस, तर चॅट बॉक्स मध्ये सुद्धा मेसेज येत आहेत येस येस म्हणून. येस, कारण तुम्ही नवीन आहात. येस, तर नक्कीच जसं तुम्ही आता या कॉलवरती जसे एक्सपिरियन्स ऐकलेले आहेत तसेच एक्सपिरियन्स जे आहेत, तर सकाळी सुद्धा गुड न्यूज अशी आहे की रोज सकाळी तुम्हाला तुमची जीवनशैली बदलून, आहार बदलून आपलं आरोग्य कसं छान ठेवायचं, फिट कसं ठेवायचं, निरोगी कसं ठेवायचं, तर त्यासाठी रोज सकाळी तुमच्यासाठी तुमच्या घरात राहूनच, तुम्हाला कुठेही न जाता तुमच्या घरामध्ये राहूनच तुम्हाला तिथं व्यायाम करण्याची संधी आहे. कारण आपल्याला जर आरोग्य चांगले ठेवायचं म्हटलं तर त्याची सुरुवात जी आहे तर ती आपल्या चांगल्या जीवनशैलीपासून आपल्याला करावी लागते. येस, आणि मग त्याच्यासाठी रोज सकाळी आमचं ऑनलाईन वर्कआउटचं जे सेशन आहे, रोज सकाळी आमचं ऑनलाईन सेशन 5:30 वाजता सकाळी स्टार्ट होतं. आणि त्याच्यामध्ये जे काही आमचे वेगवेगळे कोचेस आहेत तर ते तुमच्याकडून काय करून घेतात, ऑनलाईन वर्कआउट करून घेतात. तसेच त्यासोबत 10 मिनिटाचा झुंबा असतो, मेडिटेशन असतं, तसेच प्राईम टाइम सेशन असतं. आता जशी तुम्हाला माहिती मिळाली तसं रोज सकाळी कॉल वरती वेगवेगळे टॉपिक जे आहेत तर ते टॉपिक वरती जे स्पीकर आहेत त्यांनी खूप सुंदर असं नॉलेज घेतलेलं आहे. खूप सारे ट्रेनिंग्स त्यांनी अटेंड केलेले आहेत. तर अशा व्यक्तींचं तुम्हाला कॉल वरती तुम्हाला एक्सपिरियन्स नॉलेज जे आहे तर मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला कॉल वरती ऐकायला भेटणार आहे. तसेच ज्यांनी वजन कमी केलेलं आहे त्यांचे लाईव्ह एक्सपिरियन्स, आता जसे एक्सपिरियन्स झाले तसे रोज नवीन नवीन एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला कॉल वरती ऐकायला भेटणार आहेत. तसेच ज्यांनी वजन कमी करून त्यांना जे काही रिलीफ त्यांच्या आरोग्यामध्ये भेटलेला आहे असे लाईव्ह एक्सपिरियन्स तुम्हाला कॉल वरती ऐकायला भेटणार आहेत. तर त्यासाठी नक्कीच आता तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला डिसिजन काय घ्यायचं आहे, कॉल संपल्या लगेच तुम्हाला सकाळच्या मॉर्निंग वर्कआउट सेशनची तुम्हाला तुमच्या कोच कडून ज्यांनी तुम्हाला या सेशनची लिंक दिली होती तर त्यांना कॉल करायचा आहे आणि सकाळच्या मॉर्निंग वर्कआउट सेशनची काय करायचे आहे, तुम्हाला तिथं लिंक मागवून घ्यायची आहे. येस, तर ही जी आहे तर ही गुड न्यूज पहा. 4 भिंतीच्या आतमध्ये राहून आपण खूप छान पद्धतीने आपण आपली जीवनशैली जी आहे तर जीवनशैली आपण तिथं छान ठेवू शकतो. आपलं आरोग्य जे आहे तर ते आरोग्य आपण तिथं निरोगी ठेवू शकतो. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. तर तुम्ही सर्वजण लास्ट पर्यंत या कॉल वरती टिकून राहिलात तर तुमच्यासाठी सुद्धा क्लॅपिंग करणं माझं कर्तव्य बनतं. तर जोरदार क्लॅपिंग करेन मी सर्वांसाठी जे लास्ट पर्यंत टिकलेले आहेत, कारण यू आर अ सिरियस गेस्ट. तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी सिरियस आहात म्हणून तुम्ही इथं लास्ट पर्यंत टिकलेले आहात. येस, तर नक्कीच कॉल संपले लगेच ज्यांनी लिंक दिली
तर त्यांना तुम्ही कॉल करायचंय आणि सकाळच्या मॉर्निंग वर्कआउट सेशनची लिंक जी आहे तर ती तुम्ही काय करायची आहे, त्वरित मागवून घ्यायची आहे आणि सकाळचं जे सेशन आहे तर ते तुम्ही जॉईन करू शकता. नक्कीच तुमचं आयुष्य इथं 360 डिग्रीने तुमचं आयुष्य तिथं बदलणार आहे. यस, तर थँक्यू सो मच सिस्टम, ज्यांनी मला आज हे सेशन घेण्याची मला संधी दिली. तर थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. आणि तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं तर तुम्हा सर्वांचे सुद्धा मी आभारी आहे. आणि आपण इथंच थांबूयात. सर्वांनी बोलायचं आहे थँक्यू माय कोच. का म्हणायचं थँक्यू माय कोच? ज्यांनी तुम्हाला या सेशनची लिंक दिलेली आहे तर त्यांना पण थँक्यू म्हणणं आपलं कर्तव्य आहे. तर त्यांना काय म्हणायचंय, थँक्यू माय कोच आणि थँक्यू माय हेल्दी हॅपी कम्युनिटी म्हणून आपण हा कॉल इथेच वाइंड अप करूयात. तर सर्वजण बोलू शकतात. यस, सर्वांना अनम्यूट करते. यस, कम ऑन गाइज. Thank you, my coach. Thank you, my Thank you, my coach. coach. Thank you, my community. Thank you, my community. Thank you, my coach. Thank you, my coach. Thank you, community. Thank you, Thank my you, coach. madam. Thank you, my Thank you, my coach. Thank you, my coach. Thank you, my community. Coach, thank you, my community. Thank you, my coach. Thank you, sir. Thank you.